हा पिण्या कुठे? बंगल्यावर ये लवकर, आरक्षणाविषयी मीटिंग लावायची आपल्याला. सगळ्या कार्यकर्त्याला बोलून घ्यायचं. हा ये. किट्टू, ए किट्टू. काय दादा? आलेच. काय दादा? अर्धा कप चहा टाक बरं. चहा? तू आणि घरी? आज काय स्पेशल आहे का? ठीक आहे. हा ये पिनू. कार्यकर्ते कुठे आहेत? आलेत ना, या. नमस्कार नमस्कार, बसा. काय साहेब, आज अशी अचानक मीटिंग बोलवली, काय विशेष? राजू. हां साहेब. चहा झाला का बघ, घेऊन येलो. हो साहेब. मी काय म्हणतो पिनू सेठ, आपला मराठा क्रांती मुक मोर्चा आहे, तुम्हाला माहिती का नाही सगळ्याला? हो साहेब. 100 गाड्या केल्यात आपण सगळ्यासाठी. हा असे ठासून गेले पाहिजे सगळे. काय काय त्याच्यासाठी तयारी करता येईल ते सगळं, जेवण वगैरे, खाणं पिणं, सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील तिथं. पिनूला बोलायचं, करून घेतील सगळं तुमचं काय व्यवस्था करायची ते. हो साहेब, आहेत ना सगळे कार्यकर्ते, आपल्या सोबतच आहेत सगळे कार्यकर्ते. बॅनर बाजीला ना तर कुठंच कमी पडू नका कोणीच. गावागावात, चौकात चौकात आपलेच बॅनर. आणि कुठलाच चौक आणि कुठलीच गल्ली रिकामी नाही दिसली पाहिजे. त्याचं काही टेन्शन घेऊ नका साहेब. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत तुमचीच आणि तुमचीच हवा. निवडणुका 4 दिवसावर आहेत. हो ना साहेब. हो आपली तयारी सध्याच्या रेटला आपले काम सगळे चालू आहेत. हो साहेब, तुम्ही आदेश द्या साहेब. खाणं पिणं जी काही गोष्टी लागतील सगळ्या गोष्टीसाठी कुठंही आपण कमी पडणार नाहीत. हा पिनू असल्यावर आम्हाला काय टेन्शन नाही राहणार साहेब. पिनूला डायरेक्ट टच मध्ये राहील. हो साहेब. हो कोणाला काही कमी पडलं नाही पाहिजे. हो साहेब. हो हो साहेब, अगदी बरोबर आहे साहेब. ज्या अगोदर तुम्ही जे बोलले अगदी बरोबर बोलले, कारण राजकारणामध्ये अशाच पद्धतीने राजकारण करावं लागतं. राईट. आता कसं बोलले, राईट असं बोललं पाहिजे साहेब. तेच करायचंय आपल्याला. कसं होतंय, मराठ्याच्या पोराला आज काय वाटणार की मीच तुम्हाला मुंबईला पाठवले. साहेब तुम्ही पण येणार असाल ना? बाळा, तुला अजून राजकारण कळत नाही. कसं आहे, तुम्ही सगळे राजकारण आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. निवडणुका 4 दिवसावर आहेत आणि कसं असतं, वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचेत आपल्याला. हो साहेब, अगदी बरोबर. हा एवढं लक्षात ठेवा बस. ओके. आणि लागा जोरात तयारीला, माझा ना काही विचार करू. हो. पण सर, मला वैयक्तिक काय वाटतंय, 100 गाड्या पाठवण्यापेक्षा, गावागावात चौकात चौकात बॅनर लावण्यापेक्षा, अशी वेगळी हवा करण्यापेक्षा, हेच मत विधानसभेत जर मांडलं, तुमची आणखीन पब्लिसिटी वाढेल, तुमची वावा होईल. काय वाटतंय? होय पिनू, लेकरू आहे ते, बोलू दे त्याला. मी तेच म्हणत होतो, हे जर का मत तुम्ही विधानसभेत मांडलं, तुमची आणखी पब्लिसिटी होईल. त्याच्यामुळं काळजी करायची नाही. तुम्ही तुमच्या कामाला लागायचंय. गॅसची गिसची काही चिंता करायची नाही. पिनू, तू सगळ्या कार्यकर्त्यांची व्यवस्था करायचीस, खाणं पिणं जे काही असेल ते. दुसरी गोष्ट, आपल्या ह्या ज्या मिटिंगची चर्चा आहे ती आज इथंच ठेवायची, बाहेर कुठे याची वाच्यता करायची नाही आणि गॅसची चिंता करायची नाही. एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे? ओके, लागा मग सगळे कामाला. साहेब, नानासाहेब आले. ठीक आहे. हां, पाठवा आतमध्ये त्यांना. आता खायची प्यायची तिथं कुठलीही तुमची चिंता नसल. आणि पिनू, मुंबईमध्ये गेल्यानंतर यांची सगळी काळजी घ्यायची. सनम चांदणी गिन्नी सगळी व्यवस्था करायची बरं का? हां नानासाहेब, या. राम राम. भेटू साहेब. बाकी मग काय म्हणता नानासाहेब? मस्त. मग नानासाहेब काय चाललंय, काय नाही? काय चालणार, बघावं म्हणलं. 4 दिवसावर इलेक्शन आलंय, नेमकी तुमची हालचाल काय चालली आहे? हवा गिवा जोरात चालू आहे. जिकडे पाहावं तिकडं सगळा तुमचाच गाजावाजा दिसतोय. 2 दिवसावर मराठा क्रांती मुक मोर्चा आलेला आहे. घ्या की फायदा, होऊन जाऊ दे हवा. घ्या की पोळ्या भाजून. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, पोळ्या भाजताना आपला हात नाही भाजला म्हणजे झालं.
म्हणजे सांगतो. म्हणजे काय, वेगळं काय करू नका. सत्यवादी म्हणून आपण टिकणार नाही, असत्यवादी म्हणून राजकारण करत राहू. मी जे बोलतोय ते तुम्हाला समजलं असेल. तुमचे आशीर्वाद राहू द्या असेच आमच्या पाठीशी. चला येतो मग मी. किट्टू, हे किट्टू, संध्याकाळचं जेवण माझं बाहेर आहे, हॉटेलला जेवणार आहे. ठीक आहे, येतो मी. थांब दादा, मला तुला काहीतरी महत्वाचं बोलायचंय. काय झालं? हा, काय चाललंय हे सगळं? काय झालं सांगशील? असं समजू नको की मला काही माहिती नाहीये. मला पण डोळे आणि कान आहेत. एवढं चिडचिड करायला काय झालं तुला सांगशील तर? मला लाज वाटते तुला भाऊ म्हणायची. अरे पण का, काय कारण आहे? तुला नाही समजत ना? मी सांगते ना समजावून. मी कशाला आहे? तुझ्यासारख्या राजकारणामुळे आज लोक. राजकारणात पडायचं नाही माझ्या. तू तुझा बघ, मला राजकारण शिकू नको. देईन लावून एक. ते ना, तेवढंच बाकी राहिले आता. जास्त चरचर बोलू नको. मी बोललेलं दिसते तुला, आणि तू काय वागतोस ते तुला समजत नाही. अरे बायाचं काम बायानी करायचं, माझ्या राजकारणात लक्ष देऊ नको. तुम्ही गडी माणूस झाले म्हणून काय झालं? तू जास्त शहाणी झालीस आता. जास्त समजू लागले तुला पण आता. तुझ्यासारख्या स्वार्थी राजकारणामुळे आज बहुजन समाज बदनाम आहे. आणि तेवढंच नाही तर याच कारणामुळे सर्वांनी आपापले महापुरुष वाटून घेतलेत. तुमच्यासारख्या या राजकारणामुळे अन्याय माजलाय, आणि याच घटिया राजकारणामुळे आज भारत देश आपला मागे राहिलाय. दादा, एक लक्षात ठेव, तू आपल्याला आरक्षणाची गरज नाहीये. तू खूप सारं कमवलेस, पण जे लहान लेकरं आहेत ना, गरीब, त्यांचा विचार कर. त्यांच्या शिक्षणाचा विचार कर. त्यांना खूप आवश्यकता आहे. त्यांना यांची गरज आहे. आणि तू याला इझी गोईंग घ्यायलास? दादा, तुझा हा खोटारडेपण आहे ना, तो प्लीज बंद कर. आणि आता मान खाली घालून काही चालणार नाही. जर खरंच लाज वाटत असेल ना, करून दाखव काहीतरी समाजाला, ते पण चांगल्या वळणाने. आणि हो, झुकणं आपल्या रक्तात नाही, झुकवणं आपल्या रक्तात आहे. आपल्या गरीब बहीण भावांना आरक्षण कसं भेटत नाही हे ते मी बघते. तू हात घाल आणि काढ बाहेर. भेटत कसं नाही? तुमच्यासारख्या राजकारण्यांनी जर ते मनावर घेतले ना, ते एका दिवसाचं काम आहे. पण तुम्ही दादा हे पाप नको करूस. नको घेऊ या गरीब लोकांचं पाप. करायचं तर चांगलं काम कर तू. मी तुझ्या पाठीशी आहे. एकुलती एक बहीण ना, माझं ऐक. मला वचन दे. तू हे सगळं खोटं राजकारण बंद करशील? किट्टू बेटा, शांत होय. तुझ्या सगळ्या गोष्टी मला पटल्या. तुझं खरं आहे, आणि तुझ्या सगळ्या ज्या इच्छा आहेत मी नक्कीच पूर्ण करीन. वचन दे दादा. तुला वचन देतो. बस या आरक्षणाच्या लढ्यात माझे प्राण जरी गेले ना, माझ्या बहिणीसाठी, तरी मी तो देईन. एक गोष्ट ऐक ना. काय? मला देखील मुंबईला यायचंय तुझ्यासोबत.